कल्पना करा एक असं झाड ज्याच्या मुळाशी स्वतः भगवान विष्णू विराजमान आहेत, ज्याच्या खोडात महादेवांचा वास आहे आणि ज्याच्या प्रत्येक पानात देवी देवतांचे अस्तित्व आहे. होय, आज आपण अशाच एका दिव्य आणि चमत्कारी वृक्षाबद्दल जाणून घेणार आहोत. आणि तो वृक्ष म्हणजे आवळीचा वृक्ष. अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास. हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असलेला पवित्र काळ आहे आणि या महिन्यात जर श्रद्धेने आवळीची पूजा केली तर घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि लक्ष्मीचा अखंड वास होतो, असे आपल्या शास्त्रात देखील सांगितले आहे. पण ही पूजा नेमकी कशी करायची, कोणता मंत्र म्हणायचा आणि आवळीच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालायच्या आणि या पूजेचे असे कोणते गुप्त फळ आहे जे बहुतेक लोकांना माहीतच नाही, हे सर्व आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आजची माहिती तुमचे जीवन बदलू शकते. आपल्या हिंदू धर्मशास्त्रात आवळीच्या वृक्षाला सामान्य झाड मानले गेलेले नाही, तर त्याला देवी वृक्ष म्हटले गेले आहे. पद्यपुराणात सांगितले आहे की आवळीचा वृक्ष म्हणजे साक्षात भगवान विष्णूंचे स्वरूप आहे. असे मानले जाते की आवळीच्या मुळाशी भगवान विष्णू निवास करतात, आवळीच्या खोडात भगवान शिव वास करतात आणि आवळीच्या फांद्या व पानामध्ये ब्रह्मदेव तसेच सर्व देवी देवता वास्तव्य करतात. म्हणजेच एका आवळीच्या झाडाची पूजा करणे म्हणजे त्रिदेवांची पूजा करणे होय. आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे अधिक मासात केलेली आवळीची पूजा ही सामान्य दिवसांपेक्षा 10 पटीने अधिक पुण्य देते, असे आपल्या शास्त्रात सांगितले आहे. म्हणूनच ऋषीमुनी, संत आणि भक्तजन या महिन्यात आवळीची भक्ती विशेष श्रद्धेने करतात. असेही मानले जाते की ज्या घराजवळ आवळीचे झाड असते त्या घरात नकारात्मक शक्ती ही प्रवेश करू शकत नाही आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद त्या घरावर सदैव टिकून राहतो. म्हणून सर्वांनी आवळीचं झाड हे आपल्या दारामध्ये नक्कीच लावलं पाहिजे. मग या अधिक मासात आवळीच्या झाडाची पूजा कशी करावी? तर अधिक मासात आवळीची पूजा करण्याची अत्यंत सोपी पण प्रभावी पद्धत मी तुम्हाला ते सांगणार आहे. सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्नान करावे. शक्य असल्यास स्नानाच्या पाण्यात थोडे आवळ्याचे चूर्ण टाकावे. यामुळे शरीर आणि मन दोन्हीही शुद्ध होतात. त्यानंतर आवळीच्या झाडाजवळची जागा स्वच्छ करून त्याभोवताली सुंदर रांगोळी काढावी. आता तांब्याच्या पात्रातून झाडाच्या मुळाशी शुद्ध जल आणि थोडे कच्चे दूध अर्पण करावे. मग झाडाच्या खोडाला हळद, कुंकू, चंदन आणि अक्षिता लावाव्यात. भगवान विष्णूंना प्रिय असलेली तुळस आणि पिवळी फुले ही आवळीच्या झाडाला नक्की अर्पण करावी. त्यानंतर गाईच्या तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावून धूप दाखवावा. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रदक्षिणा. आवळीच्या झाडाला किती प्रदक्षिणा घालाव्यात? आवळीच्या झाडाभोवती 7, 11, 21 किंवा 108 वेळा प्रदक्षिणा घालावी. प्रदक्षिणा घालताना कच्चा सुती धागा झाडाभोवती गुंडाळला जातो आणि यावेळी मनात सतत हा मंत्र जपावा, ओम नमो भगवते वासुदेवाय. कारण हा मंत्र वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो आणि आपलं मन हे शांत करतो. अशी ही सर्व पूजा पूर्ण झाल्यानंतर विष्णूंना नैवेद्य दाखवून शक्य असल्यास आवळीच्या झाडाखाली बसून भोजन करावे किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला अथवा ब्राह्मणाला भोजन द्यावे. आता आपण आवळीबद्दल काही अशी रहस्यमय आणि आश्चर्यकारक माहिती जाणून घेऊयात जी की कदाचितच तुम्ही याआधी कधी ऐकली नसेल. आवळ्याला संस्कृतमध्ये धात्री असे म्हटले जाते. धात्री म्हणजे पालन पोषण करणारी, अगदी आईप्रमाणे आपल्या भक्तांचे रक्षण करणारी. आयुर्वेदात आवळ्याला अमृतासमान मानले गेले आहे, कारण या एका फळामध्ये इतकी शक्ती आहे की शरीरातील अनेक रोग दूर करण्यास मदत करते. असे म्हणतात की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा अमृताचे थेंब पृथ्वीवर पडले तेव्हा त्यातून आवळीची निर्मिती झाली. म्हणून आवळ्याला अमृत फळ असेही म्हटले जाते. फक्त धार्मिकच नाही तर वैज्ञानिकदृष्ट्याही आवळा अत्यंत लाभदायक आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. पण मंडळी, शास्त्र सांगते की ज्या घरात आवळ्याचे झाड लावले जाते त्या घरात सकारात्मक ऊर्जाही वाढते आणि नकारात्मक शक्ती ही दूर पळून जाते. म्हणूनच अनेक संत, ऋषी आणि भक्त आपल्या आश्रमात आवळीचे झाड हे नक्की लावत होते. आणि विशेष म्हणजे अधिक मासात आवळीचे दर्शन जरी घेतले तरीही त्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्वांना असा प्रश्न पडतो की आवळीच्या झाडाची पूजा केल्याने नेमके काय काय लाभ मिळतात आणि किती पुण्य मिळतं? तर शास्त्रानुसार अधिक मासात आवळीची प्रदक्षिणा केल्याने व्यक्तीकडून कळत नकळत झालेली पापे ही नष्ट होतात. घरातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.
आणि दरिद्रता कमी होऊ लागते. आणि तसेच आवळीमध्ये प्रचंड औषधी गुणधर्म असल्यामुळे तिच्या स्पर्शाने आणि पूजेने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि मन हे शांत राहते आणि आरोग्यही सुधारते. आणि सर्वात मोठे फळ म्हणजे या पवित्र महिन्यात श्रद्धेने आवळीची भक्ती करणाऱ्याला मृत्यूनंतर वैकुंठ प्राप्ती होते, असे आपले धर्मग्रंथ सांगतात. म्हणून मंडळी, या अधिक मासात श्रद्धेने आवळीची पूजा नक्की करा आणि भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीची कृपा आपल्या जीवनात आमंत्रित करा. आणि तुम्ही याआधी कधी आवळीची पूजा केली आहे का? तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही पवित्र माहिती आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचे पुण्य लाभेल. आणि अशाच धार्मिक, शास्त्रीय आणि भक्तिमय माहितीसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद.